अशोक खरातभोवती सर्वात मोठा फास आता ईडीकडे. अखेर कोर्टाने तो निर्णय घेतला. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशोक खरातने दैवी शक्ती असल्याच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची फसवणूक केली आहे. तसेच खरातचे कोट्यवधी रुपयांची देखील फसवणूक केल्याचे समोर आले. आता कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाला अखेर अशोक खरातला अटक करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. नाशिकवरून थेट मुंबईतील विशेष PMLAवर सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ईडी खरातला अटक करणार असून अधिकृत रिमांडसाठी उद्या बुधवारी सकाळी 11:30 वाजता पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात एक प्रेडिकेट गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. राजेंद्र जासोद यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यामुळे गुन्ह्याच्या आधारावर ईडीने खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.